हाय. एस-एस-सी स्टाफ सिलेक्शन कमिशनचं जनरल ड्युटी म्हणजे जी-डीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. कालच आलेलं आहे 5 सप्टेंबरला. तर त्याविषयी आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. छोटासा व्हिडिओ असेल, पण खूप अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही पोस्ट आहे. लवकरात लवकर ज्यांचं वय आता 18 पासून 23 पर्यंत आहे, जनरलबद्दल बोलतोय. थोडंसं एज रिलॅक्सेशन नंतरच्या कॅन्डिडेट्सला भेटणार. ते पण आपण रिझर्वेशन वाईज बघूया. परंतु 18 ते 23 मधले असलेल्या कॅन्डिडेट्स करता एकदम लहान असतानाच ज्यांना असं खूप पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये वगैरे जायचं असतं त्यांच्याकरता ही मस्त पोस्ट आहे. खूप छोटा सिलेबस आहे, लवकर कंप्लीट होऊन जातो. तर अशांकरता ही पोस्ट आहे. तर बघूया या पोस्टमध्ये काय काय असणार आहे. खूप जणांना असा म्हणजे प्रॉब्लेम येतो की एक्झॅक्टली याच्यात कोणकोणत्या पोस्ट असतात. तर ह्या बघून घ्या. अशा टोटल 7 वेगवेगळ्या आहे. BSF, CISF, CRFF, ठीक आहे. अशा वेगवेगळ्या आपण पेपरमध्ये असो, मॅगझिनमध्ये असो, न्यूजमध्ये असो वेगवेगळं वाचतो की CRPF, BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स वगैरे वगैरे अशा वगैरे पॅरामिलिटरी फोर्सेस जे असतात त्यांनी हे काम केलं, ते काम केलं वगैरे वगैरे. तर अशा जर तुम्हाला असा इंटरेस्ट असेल की तिथं जाऊन तुम्ही सुद्धा असं काहीतरी करावं, लाईफमध्ये यामध्ये करिअर बनावा, तर त्याच्याकरता ही वाली स्टेज असते. याचं नोटिफिकेशनमध्ये काय काय असतं, सिलेबस काय आहे, कशा प्रकारे आपण त्याला टॅकल करू शकतो, आणि हा महत्त्वाचं याच्याबद्दल सुद्धा मी PDF तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. पहिल्यांदा SSC MTSचे PDF दिल्या होत्या फ्री ऑफ कॉस्ट. त्यानंतर RRB NTPCचे PDF दिल्या होत्या. याच्यासुद्धा मी तुम्हाला चॅप्टर वाईज प्रिव्ह्यूचे विथ एक्सप्लेनेशन हिंदी प्लस इंग्लिश सगळं काही प्रोव्हाइड करणार आहे. तर ज्यांच्याकडे टेलिग्राम चॅनल नसेल त्यांनी बघून घ्यावं, नाही तर मला व्हॉट्सअप करावा. ठीक आहे. बघा, एवढ्या वेगवेगळ्या पोस्ट आहे. टोटल पोस्ट आहे 39,481 पोस्ट. याच्यामधून असं वेगवेगळं पोस्ट वाईज एवढ्या टोटल तुम्हाला वॅकन्सीज दिसत असतील. याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन वाईज कसे आहे ते बघून घ्या. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, SC ST OBC EWS अनरिझर्व म्हणजे UR टोटल एवढ्या. हे मेल कॅन्डिडेट्स, हे फिमेल कॅन्डिडेट्स टोटल मिळून 15,654. असे टोटल 39,481 हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे ऑल ओव्हर इंडिया आहे. अक्रॉस इंडिया तुमची पोस्टिंग होत असते. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये 4 मेन भाग असतात. एक रिटर्न एक्झाम, त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी वेगळी असते, स्टँडर्ड वेगळी असते, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विथ मेडिकल टेस्ट. ठीक आहे. पे स्केल पण चांगला असतो. पे स्केलवर नका जाऊया. ॲक्च्युली हे करिअर देशाकरता अर्पण आहे. सेवा तुम्ही देता आहात या हिशोबाने तुम्ही याला बघा. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट GD या नोटिफिकेशनचे डेट्स बघूया. 5 सप्टेंबरला म्हणजे कालच याच्याबद्दल नोटिफिकेशन आलं होतं. 14 ऑक्टोबर लास्ट डेट आहे. ठीक आहे. पेमेंटचं पण 15 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन सगळं काही करायचं आहे. एक्झाम होणार आहे जानेवारी-फेब्रुवारी 2025 या दरम्यान. डेट फायनल नाही आहे, त्यानंतर तुम्हाला कळणारच. मेनली 4 विषय असतात त्याच्यात तुम्हाला. तर म्हणजे ही रिझनिंग, GK GS, मॅथ्स आणि इंग्लिश हिंदी लँग्वेज. RRB NTPC मध्ये बघितलं तर हे 3च विषय येतात. याच्यात फक्त एक इंग्लिश आणि हिंदी, याच्यामधून कोणता तरी तुम्ही एक ऑप्ट करू शकता. तर तसेवाले हे 4 विषय आहे. 20-20-20 क्वेश्चन, 80 160 ऑनलाईन एक्झाम 1 तासाची. ठीक आहे. अजून बघूया. PET म्हणजे इफिशियन्सी टेस्टमध्ये तुम्हाला 2 वेगवेगळे असतात. हे फिमेल कॅन्डिडेट्स करता आणि लडाख रिजनवालं, आणि हे अदर दॅन लडाख. अच्छा, हे मेल पाहिजे इथं. ठीक आहे. मेल कॅन्डिडेट्स ओके, आणि बाकीचं फिमेल कॅन्डिडेट्स. त्यानंतर सिलेबस बघूया. 4 आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह रायटिंग, सेंटेन्स फॉर्मेशन, पॅराजम्बल आणि सिनोनिम अँटोनिम म्हणजे थोडा व्होकॅब्युलरीचा पार्ट येतो. GK मध्ये तुम्हाला माहीतच आहे सगळे विषय विथ करंट अफेअर्स. मॅथ्समध्ये एवढं आणि रिझनिंगमध्ये एवढं. मॅथ्समध्ये बघा, मेन्सुरेशन हा वाला एक टाईप. ठीक आहे. हा एक्स्ट्राचा टाईप आहे तुम्हाला. तसं पण आपण हा राज्यसेवा किंवा याच्याकरता कंबाईन करता करतोच. बाकीचे नॉर्मल आहे. इकडं सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस आणि रिसेंट स्टडीज अँड थेरीज हे थोडंसं रिझनिंगचं एक्स्ट्रा पार्ट आहे. त्याचं पण तुम्हाला पुस्तकातून त्याचे PYQ एकदा बघितले की तुम्हाला अंदाज येऊन जाईल कशा प्रकारे हे करायचं असतं. ठीक आहे. तर वेगवेगळं बघूया. ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग असते. जॉब लोकेशन नॅशनल लेवल असतो. 10वी पास आहे फक्त. आता 18 ते 23 म्हटल्यावर 10वीच पास होणार. ठीक आहे. ॲपिरिंग नसतं, टोटल असतं. ठीक आहे. गव्हर्नमेंट जॉब्स 18 ते 23 हे 39 आहे टोटल. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड फिजिकल स्टँडर्ड एक वेगळी, फिजिकल इफिशियन्सी वेगळी, मेडिकल एक्झाम वेगळी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेगळं.
तर असं पे स्केल वगैरे आहे, वेगवेगळे मला पोस्ट दिलेली आहे. ही मेन वेबसाईट आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला कसं जायचं मी तुम्हाला सांगतो, कसा फॉर्म भरायचा स्टेप बाय स्टेप सांगणार. आता बघूया, हे ओरिजिनल नोटिफिकेशन आहे. आतापर्यंत मी तुम्हाला दाखवलं ते तर बनवलेलं आहे, परंतु हे ओरिजिनल नोटिफिकेशनमध्ये असं आलेलं आहे बघा. 5 ते 14 पर्यंतची ही डेट आहे. ठीक आहे, जानेवारी टू फेब्रुवारी 2025. त्यानंतर वेगवेगळ्या 13 लँग्वेजमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात. आता खूप जणांचा प्रश्न, मराठीमध्ये येणार का? येणार, कारण की टोटल 13 रिजनल लँग्वेजमध्ये आहे. याच्यामध्ये आपली मराठी बघा. आता मराठीमध्ये सुद्धा तुम्ही ऑनलाईन पेपर वाचू शकतात, देऊ शकतात, अपेअर होऊ शकतात. ठीक आहे. सिटीजन पाहिजे हे तर आहे. एज लिमिट तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 18 ते 23 आहे. याच्यामध्ये पण एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 2 जानेवारी 2002च्या आधीचे नको आणि 1 जानेवारी 2007च्या नंतरचे नको, याच्यामधलेच पाहिजे. आता हे वेगवेगळे व्हॅकन्सी तर मी तुम्हाला दाखवली. ठीक आहे, हे ओरिजिनल नोटिफिकेशन दाखवतो तुम्हाला. ते फक्त याच्याकरता दाखवलं की ज्यांना फक्त 5 मिनिटात यायचं आहे, व्हिडिओ बघायचा आहे, आपलं आपलं काहीतरी कॅरेक्टर बसतो का, ठीक आहे, ओके, नाही तर तत असतो. आता हे ॲक्च्युली डिटेलमध्ये तर एज रिलॅक्सेशन बघा, 23 पासून पुढे 5 वर्ष असं, 28, 23 पासून पुढे 3, 26 असं. तर हे एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. विक्टीम फॉर गुजरात राईट्स, त्यानंतर विक्टीम फॉर गुजरात राईट्स आणि विक्टीम फॉर गुजरात राईट, वेगवेगळे एज रिलॅक्सेशन आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये फक्त 10वी पास पाहिजे, ॲपियर नाही पाहिजे, पास पाहिजे. ठीक आहे, म्हणजे रिझल्ट आला पाहिजे. ठीक आहे. आता ज्यांनी शाळेत NCC वगैरे केलं होतं त्यांना एवढं मॅक्झिमम मार्क्स भेटतात. म्हणजे जेवढे तुम्हाला सपोज 160 मार्क आहे, 160 मार्कापैकी तुम्हाला पडले 120, तर 120चे 5% म्हणजे 6 मार्क अजून एक्स्ट्रा भेटतील. जर तुमच्याकडे NCCचं C सर्टिफिकेट आहे, NCCचं B, NCC आहे, म्हणजे याचा पण फायदा होत असतो तुम्हाला. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन फी 100 रुपये आहे, बाकीच्यांना फ्री आहे. बाकीची फ्री म्हणजे वुमेन्स फ्री आहे, SC ST फ्री आहे, एक्स सर्व्हिसमॅन फ्री आहे. ठीक आहे. कसंही नाही पेमेंट करू शकतात, भीम ॲप, UPI, नेट बँकिंग, विजा, मास्टरकार्ड, म्हणजे ऑनलाईन करू शकतात. ही डेट आहे. आता सेंटर्समध्ये असे खूप वेगवेगळे होते, त्याच्यामधून मी आपल्या महाराष्ट्राचं निवडलेलं आहे बघा. दादरा नगर हवेली, दमन दीव, महाराष्ट्र. याच्यामध्ये बघा औरंगाबाद एक येतं, जळगाव, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे आपल्या महाराष्ट्राचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 सेंटर्सचं प्रेफरन्स द्यावं लागतं. तर 1 बाय 1 तुम्ही 3 सेंटरचं प्रेफरन्स द्या, त्या हिशोबाने तुम्हाला एक्झाम हॉल सेंटर भेटेल. याच्यामध्ये 4 टोटल असतात, सांगितलं आत्ताच नंबर ऑफ क्वेश्चन वगैरे वगैरे. टोटल 80 क्वेश्चन, 160 मार्क, 1 तासाचं, इच क्वेश्चन कॅरिंग 2 मार्क्स. ठीक आहे. सॉरी. याच्यानंतर तुम्हाला याच्यात मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स सुद्धा आहेत. ठीक आहे, म्हणजे मिनिमम 30% अनरिझर्वला लागेल टोटल 160 पैकी. तर 16-48 म्हणजे 48 मार्क मिनिमम पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे कट ऑफ त्याच्यापेक्षा मोर दॅन हायर लागतो, त्यामुळे मिनिमम एवढे तरी पाहिजे. आता कट ऑफच तुम्ही पार केला तर याचा अर्थ ॲक्च्युली तुम्ही मिनिमम पार केलेलंच आहे. आता वेगवेगळं कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, मराठीत सुद्धा तुम्ही देऊ शकतात, बाकीच्या लँग्वेजमध्ये पण देऊ शकतात. नाही जमलं तर इंग्लिश आणि हिंदी तर आहेच. ठीक आहे. कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे याला 0.25, म्हणजे 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे. 4 चुकले तर अजून एक 5वा चुकला असं. ठीक आहे. रिचेकिंग वगैरे असं काही तुम्हाला देता येत नाही. हा नॉर्मलायझेशन होतं याच्यात. ठीक आहे. नॉर्मलायझेशन करताना तुम्हाला तो फॉर्म्युला वगैरे हा सगळा माहिती आहे, पण नॉर्मलायझेशन होतं एक चांगलंच आहे. टेंटेटिव्ह अँसर की सुद्धा तुम्हाला दिली जाते, त्याच्यात तुम्ही कोणतं टिक केलं, कोणतं ॲक्च्युअली अँसर होतं, मग तुमचं बरोबर आलं चूक आलं, जसं आपले नॉर्मल TCS एक्झाम घेते त्या हिशोबाने. ठीक आहे. आता हा सिलेबस तुम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितला एकाच याच्यात. हे वेगवेगळे सिलेबस, हे ॲथॉराइज सिलेबस त्यांनी दिलेला आहे मेन आपल्या नोटिफिकेशनमध्ये. ओके. आता PET बघा, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट वेगळी असते मेल आणि फिमेल करता. फिजिकल स्टँडर्ड टेस्ट वेगळी असते, याच्यात तुमची हाईट पाहिजे वगैरे वगैरे. आता मला एक कळत नाही, मी पहिल्यांदा ॲक्च्युली असं बघितलं की हाईटमध्ये म्हणजे फिजिकलमध्ये सुद्धा रिझर्वेशन आहे राव. मी एजमध्ये समजू शकलो असतो, फीसमध्ये समजू शकलो असतो,
पण हाईटमध्ये पण रिझर्वेशन आहे. हे नवीनच आहे. ठीक आहे. मेल 170 सेंटीमीटर, रिलॅक्सेशन ऑफ हाईट असं. ठीक आहे. आता हा वेगळा फिजिकल पार्ट असू शकतो की तुम्ही गोरखा असणार, नेपाळी असणार वगैरे वगैरे त्या ट्राईबमधून असणार. ठीक आहे. आसाम वगैरे नॉर्थ ईस्टचे असणार, तर तिकडं ऑलरेडी त्यांची हाईट कमी असतात, तर त्या हिशोबाने हे असू शकतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर हे चेस्ट एक्सपान्शन 80, अनएक्सपेंडेड मॅक्झिमम 5, त्याच्यामध्ये पण एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आपले सॉरी, चेस्ट रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे हे बघून घ्या. 10वीचं म्हणजे मॅट्रिक्युलेशन हे तर पाहिजेच तुम्हाला. डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे, NCC सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट वगैरे वगैरे. NCC ते वेगळं. ठीक आहे. ते एक्स्ट्रा मार्क भेटण्याचं. त्याच्यानंतर जर तुम्ही EWS आहात तर ते NCL सर्टिफिकेट वगैरे वगैरे सगळं सेंट्रलचं पाहिजे, महाराष्ट्राचं चालत नाही. हे तुम्हाला तहसील ऑफिसमधून भेटणार. नाहीतरी RRB NTPCचं 14 तारखेपासून सुरू होत आहे. त्याच्याकरता सुद्धा तुम्ही NCL किंवा सेंटरचे सगळे सर्टिफिकेट काढून घ्या. 10 दिवसात निघतं, ते तहसील ऑफिसमध्ये जावं लागतं तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर रेझोल्युशन ऑफ टाई. आता हे याकरता दिलं मी की केस बघा कशी आहे, की एका विद्यार्थ्याला एका पोस्टवर सपोज सेम मार्क मिळाले, तर कशा प्रकारे त्यांना वेगवेगळं 1 नंबर 2 नंबर देऊ शकतो. तर पहिला प्रेफरन्स दिला जातो कॉम्प्युटर बेसमध्ये रिटर्नमध्ये ज्याला सर्वात जास्त मार्क मिळाले. दुसरं डेट ऑफ बर्थ ज्याची पहिल्यांदा आहे, जो ओल्डर आहे त्याला पहिल्यांदा प्रेफरन्स दिलं जाणार. किंवा त्याच्यातही टाय असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे ए नावाचा पहिला विद्यार्थी त्याला पहिला प्रेफरन्स. हे शेवटचे, आता सपोज माझं नाव संजय, तर एसला शेवटी भेटणार. असं पण म्हणजे कॅटेगरी बनवू शकतो आपण. ठीक आहे. फक्त तुम्हाला माहिती असण्याकरता हे सगळे वेगवेगळे नंबर आहे. याच्यातून आपल्या कामाचा नंबर आहे महाराष्ट्रातला, मुंबईतला, केवळ याच्यावर तुम्ही फोन करू शकतात. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आला तर. आता हा ॲक्च्युअली डिटेल्स बघा. जेव्हा तुम्ही त्या वेबसाईटवर जाणार SSC.gov.in वर, तुम्हाला असं वाला भेटणार. पहिले 1 टाइम रजिस्ट्रेशन करायचं, मग त्याच्यानंतर पर्सनल डिटेल्स वगैरे भरायच्या. त्यानंतर एक पासवर्ड जनरेट होईल, तो पासवर्ड इथं टाकायचा वगैरे वगैरे, लॉग इन करायची 1 टाइम पासवर्ड, पासवर्ड क्रिएशन पेज, मग ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला भरायच्या. मग ॲडिशनल डिटेल्स, मग डिक्लेरेशन करावं लागतं. हे झालं की मग फॉर्मवर जायचं. फॉर्ममध्ये जाताना मग हे सगळं पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स भरायचे. हे फक्त मी तुम्हाला दाखवतोय. हे ओरिजिनली याच्यामधले खूप काही पेजेस मी गाळले, कारण की खूप मोठं होऊन जाईल. डायरेक्टली मधले सगळे इन्फॉर्मेशन ह्या सगळ्या भरल्या तुम्ही की डायरेक्टली इथं येऊन जाणार, डिक्लेअर करायचं. ओके, सगळं आहे. ठीक आहे, झालं. आता काही काही सिग्नेचर अँड फोटोजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो. इवन इतर एक्झाममध्ये सुद्धा बघा, तर डिटेलमध्ये यांनी दिलेलं आहे की सिग्नेचर असं मध्ये एकदम बॉक्समध्ये पाहिजे. चांगल्या काळा किंवा निळ्या पेननी, लाल पेननी नको, याच्यामध्ये पाहिजे. व्हाईट बॅकग्राऊंड पेज पाहिजे, लाइनिंगचं नाही पाहिजे. असं कुठंतरी या पेजच्या आडवं दिलं, हे मध्ये ब्लॅक, साईडला ब्लॅक आहे, की इथं रेषा आलेली आहे, इथं कोपऱ्याला दिलं, हे असं काही चालत नाही. हे लाल फुली म्हणजे नाही चालत, हिरवी फुली म्हणजे चालते. सेम फोटोमध्ये बघा. आता त्यांनीच फोटो दिलेला आहे, कोण कॅन्डिडेट मला माहित नाही. असं बघताना मोबाईलवरच काढला, इकडं बघतोय, काळा चेहरा आहे, हे मागे असं काहीतरी झेंडा वगैरे आहे, चष्मा घालून केलाय. आता सर तुम्हाला चष्मा तर आहे, तर मग आम्ही काय करायचं? तर तो असा झंकी पंकी नाही पाहिजे. ठीक आहे. नॉर्मल पाहिजे, विदाउट स्पेक्स. ठीक आहे. तर हे परत एकदा दाखवतोय इन्फॉर्मेशन की असं आहे. GD खूप चांगली पोस्ट आहे. ज्यांचं कमी वय आहे त्यांनी ॲक्च्युली यामध्ये करिअर चांगल्या रीतीने करू शकतात. असं जास्त काही नाही की खूप मोठं तुम्हाला विचारलेलं आहे, खूप ज्ञान पाहिजे तुम्हाला. काही नाही, नॉर्मल फॅक्च्युअल क्वेश्चन विचारतात, कारण की तुम्ही 10वी लेवलचे आहात, त्यांना माहीत आहे. त्यामुळे तुमची PIQ सुद्धा बघा, एकदम सोपे सोपे आहेत. ठीक आहे. तर ज्यांचं वय आजही आहे त्यांनी हे करा. जे रिझर्वेशन देतात त्यांना तर फायदाच आहे. 28 वय म्हणजे खूप काही कॅन्डिडेट्स तुम्ही करू शकतात, याचा फायदा उचला. अजून काही याच्यावर काही क्वेश्चन असेल, डाऊट असेल, तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.